आज 5-6 दिवस झाले प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी घुसून एका चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. केवळ सुदैवाने सैफ अली खान बचावला. या हल्लेखोराचा उद्देश काय होता? तो अशा सुशिक्षित श्रीमंताच्या वस्तीत सुरक्षा रक्षकांचे कडे असलेल्या घरात शिरला कसा? त्याला कोणी मदत केली का? चोरीसाठी आला असेल तर त्याने सैफकडे काम करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी रुपये का मागितले? वगैरे सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करतील. कदाचित मोठे धागेदोरे मिळाले असतीलही, एव्हाना तो हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलाही असेल. सैफवरील हल्ला ही गंभीर आणि दुर्दैवी बाब नक्कीच आहे. असे हल्ले, चोऱ्या, दरोडे होणे चुकीचे आणि निषेधार्हच आहे. परंतु असं घडलं म्हणून लगेच काही लोकांना आजकाल असुरक्षित वाटू लागलंय आणि याच संधीचा फायदा घेत या सर्व प्रकरणाचं आता राजकारण केलं जातंय असं स्पष्ट दिसतंय. नमस्कार, मी अविनाश आदक. आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट. सैफ अली खान प्रकरणात फडणवीस सरकारवर मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त करण्याऐवजी किंवा अशा घटना टाळण्यासाठी यंत्रणांवर सामाजिक दबाव निर्माण करण्याऐवजी काही लोक सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतायत आणि लगेचच दोष देण्यास सुरुवात करतायत. सैफवरील हल्ल्याच्या वेळीही तेच झालं. काही माहिती नसताना, पोलिसांचा तपास अगदीच प्राथमिक पातळीवर असताना आणि सगळ्या यंत्रणा अंधारात चाचपडत असताना राजकीय नेत्यांनी सरकार आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगेच आरोपांच्या फैरी झाडून आपले तथाकथित कर्तव्य बजावण्यास सुरुवात देखील केली. या घटनेची चर्चा करताना बॉलिवूडशी संबंधित काही घटनांचा संदर्भ देण्यात आला. मोठे कलाकार गुलशन कुमार यांच्या हत्येपासून अनेक उदाहरणे देण्यात आली आणि गडेमुडदे पुन्हा उकरण्याचे उद्योग सुरू झाले. परंतु तेव्हाची परिस्थिती, अंडरवर्ल्डचा सिनेसृष्टीत गुंतवला गेलेला अमाप पैसा, दाऊद इब्राहिम गँगकडून खंडणी वसुलीसाठी करण्यात आलेले हल्ले, दाऊदच्या इशाऱ्यावर दुबईत जाऊन नाचणारे बॉलिवूडचे कलाकार, असे त्या घटनांचे धागे मात्र सपशेल विसरण्यात आले. तोच प्रकार गेल्या काही दिवसात घडलेल्या 2 घटनांच्या बाबतीतही झालाय. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी या माजी मंत्र्यांचा खून, या 2 घटना मुंबईला हादरवून सोडणाऱ्या होत्या, हे मान्यच करायला हवं. पण त्यामुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य वाटत नाही. सलमानवरील गोळीबाराचं नेमकं कारण सर्वांनाच माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांचाही व्यवसाय आणि एकूणच त्यांची कथित उच्चभ्रू वर्तुळातील विशेषतः बॉलिवूडमधील उठबस कशासाठी होती याबाबत संभ्रमच आहे. या दोन्ही घटनांमागे काहीतरी पार्श्वभूमी होती असे म्हणता येईल. तसा निष्कर्षही निघू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, गुन्हेगारी विश्वाकडून झालेल्या हल्ल्यात बळी गेलेले कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी जुळलेले होते. कुठेतरी संगनमत किंवा व्यवहार होते. अचानक कोणी गँगस्टर उठला आणि त्याने गोळ्या झाडल्या असे घडलेले नाही. हे सगळ्यांनाच माहिती असेल तरीही होणारा फायदा आमचा आणि त्याची धग लागली तर सरकार आणि पोलीस जबाबदार ही भूमिका घेणाऱ्या राजकारणी आणि अभिनेत्यांना मग एखाद्या चोरट्याच्या हल्ल्यामुळे मुंबई असुरक्षित आणि मुंबई पोलीस नाकर्ते वाटू लागतात. याचं खरं तर आश्चर्य वाटतंय. आता सैफ अली खानच्या फ्लॅटवरील हल्ल्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून सगळ्यांनीच सरकारला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मुंबईतील गुन्हेगारी घटनांबाबत गृहमंत्र्यांना किंवा सरकारला शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करावा, हे खरं तर आश्चर्य आहे. दुसरीकडे त्यांचेच वाचाळ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा लगेच सैफचा मुलगा तैमूर आणि त्यातून हिंदुत्ववाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याने केला. याला आपण तरी योगायोग मानायला हवा. पूजा भट्ट किंवा प्रकाश झोतापासून बरेच लांब असलेल्यांनी प्रतिक्रियेसाठी केलेली घाई कुठेतरी खटकल्याशिवाय राहत नाही. बीड जिल्ह्यातील सरपंचांचे खून प्रकरण गाजते. त्यात प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी अनेक जण नाहीत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना प्रकाश झोतात आल्यात. त्यावर कोणी निषेधाचा एक शब्द ट्विट करत नाहीये. मुंबईची तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाते. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज मुंबईत पकडले जात आहेत. याचा अर्थ तितके ड्रग्ज मुंबईत दाखलही होत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या मदतीसाठी कोणी चकार शब्द काढत नाही. ड्रग्ज सिंडिकेटचा निषेध करण्याचे धारिष्ट्य कोणातच दिसत नाही. तो कितीही मोठा बॉलिवूडचा भाई असला किंवा किंग असला तरीही समाजासाठी काही करण्यासाठी पुढे येण्याच्या काळात फार्म हाऊसवर जगापासून अलिप्त राहणाऱ्या लोकांनी हे शहर असुरक्षित आहे असा कांगावा करावा, हे न पटण्यासारखं आहे. एकूणच राजकीय फायद्यासाठी बिनबुडाचे आरोप सुरू आहेत, हे मात्र खरं आहे. एक विचार करा, जात पात धर्म पंथ आणि देशाच्याही सीमा न पाळणाऱ्या ज्या शहरानं या मुठभर लोकांना भरभरून दिलं, त्यांच्या सगळ्या जुमलेबाजीकडे दुर्लक्ष करून त्यांना मोठं केलं, त्यांनी शहरातील सुरक्षितेबद्दल आणि मुंबई पोलिसांबद्दल संशय व्यक्त करावा, हे खेदजनक नाही का? मुंबईत कोट्यवधी लोक गुण्यागोविंदाने अतिशय शांततेने राहतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मुंबई पोलीस आणि सरकार पार पाडते.
चोरी, बलात्कार, दरोडे, हल्ले हे गुन्हे घडायला नकोच, या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत, हे नक्कीच खरं आहे. पण गुन्हेगारी प्रवृत्ती कोणते सरकार आणि कोणतीही पोलीस यंत्रणा हद्दपार करू शकत नाही. तरीही शहरातील असुरक्षित वाटणाऱ्या काही मुठभर लोकांना सरकारपासून अडचण असते. कधी त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही, कधी त्यांना इथल्या महापालिकेत अडचणी दिसतात. त्यावेळी अशी कोणती कामे या लोकांना सरकार, पोलीस, महापालिकेकडून करून घेणे अपेक्षित असते, किंवा अशा कोणत्या परवाने त्यांना हवे असतात? काय असे आहे की त्यांच्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्ष काहीतरी वेगळे आणि ते त्यांना लपवायचे, याचा उलगडा होताना दिसत नाही. सध्या सरकारवर विनाकारण होणारी चिखलफेक अनेक प्रश्नांना जन्म देते. अर्थात तेरी बी चूप मेरी बी चूप असा व्यवहार असल्यामुळे पोलिसांवर तोंडसुख घेणाऱ्यांचे काही आतबट्ट्याचे व्यवहार समोर येतील असे नाही. पण आता मुंबई असुरक्षित असल्याची ओरड करून या शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे ठणकावून सांगावेसे वाटते. मुंबई सेफ आहे, काळजी करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. तुमचे धंदे आणि राजरोसपणे चालणाऱ्या खंडण्या बंद झाल्यामुळे आताच ही मुंबई असुरक्षित वाटू लागली आहे, एवढंच. पुन्हा भेटूया नवा विषय घेऊन टू द पॉइंट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.